थांब थांब ते लाईव्ह होते म्हणजे ते नंतर तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. कोण आहे इथं माझ्या मागं तेवढं कोण थांबू नका का? नाही 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 मला पळायला लागते सगळीकडे. बांधायला पाहिजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा याला बांधा याला श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ
थांब. ते मागच्याला द्या किती हातात. पाणी घालताना ते पाया ते खाली ठेवाय डायरेक्ट. धरा येत असता हे नुसता धरा हलवू नको असं धरा.
पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे लाव तिकडे पुढे लाव. सचिन माझ्या आडवं यायचं नाही. माझं लाईव्ह चालू आहे ना. व्यवस्थित राहावी.
ना ती सगळ्यांच्यासाठी नाही आहे. ते रजिस्ट्रेशन केलेल्यांसाठी जाईल ते फक्त 60. तिने व्हॉट्सअप ते एक नंबर दिला त्या नंबरला फोन करून सांगायचा आहे. ते नंबर आहे ते मोठ्या मेसेजला जरा बघ. हां मग त्यालाच लावायचा ते फोन, त्यालाच रजिस्ट्रेशन करायचं आहे. वाच एकदा, नाही ते विक्याला टाकायला लाव परत. बघ मग काय माहिती नाही बघायला पाहिजे. काय म्हणाले आत्ता अजून ऑनलाईन यायचं आहे मी. हां काय म्हणाल्यात? नाही त्यांचा काय संबंध आहे, मीच बोलतो सोड. हां नाही त्यांना त्यांची तारीख माहिती नाही रे, त्यांच्या लक्षात नाही, गडबडीत टाकले असतील. मी बघतोय की ते. नाही तुम्ही ते काय टेन्शन घेऊ नका, जावा कोण जाणार आहे ते. मी तुम्हाला जोडून देतो, थांबा तो कायमचा. चला बा पुढं कोण आहे माझ्या? हो थांबा ठेवा जरा पुढे चला.
पण म्हणले कुठल्या हिला त्या चंद्राच्या ना माझ्या नावानं पडले. कुठे ठेवायच्या? फिरवून ठेवा म्हणायचं. मूर्ती फिरवून इकडे ठेवून ठेवा म्हणायचं.
बोल बाकी सगळे बाहेर चला नाही ही बाकीची बाहेर होती हाँ हाँ
व्हिडिओ सेव्ह ऑटोमॅटिक होते आपल्या ग्रुपला. नंतर ऑफलाईन झाले की नाही पूर्ण ऑफलाईन पडते. मिळते घेता येते की डाउनलोड करून. नाही प्रत्येकाला 2 लाईन लावायला हवा. होत नाही व्यवस्थित. एक 2 मिनिट आदिशा नाना चाला ह्यो त्याला पहिला देऊया. आडवी जाऊ नका कसा या कॅमेऱ्याच्या. मागे या माझ्या मागे या. चला मागे चला मागे 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 आयशाद ए, ओ,
मागे चला 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 उठा मोबाईल मागे या. कमी करायचं व्हॉट्सअपचं आतून डिलीट मारायचं. जरा समोर सर. इकडे
जरा उठ. दिसत नाहीत. स्वामी समर्थ मालिकी 16 स्वामी समर्थांच्या पादुका लांब लांब असं म्हणजे मोठं इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, शिरडी वही आते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं। मजबूरी का वास्ता मत तो मेरे भाई, अपनी मजबूरी का वास्ता मत तो मेरे भाई, तुम्हारा कोई क्या बिगाड़ेगा जब तुम्हारे पीछे है।
तुमच्या मोबाईलचा नंबर लाईव्ह आहे सगळे काय माहित आहे तुमचे मेंबर नाही ना मुंबईच्या म्हणजे क्लिअर समर्थ स्वामी लय भारी स्वामी समर्थ लय भारी क्लिअर दिसत नाही म्हणा शिवभामी स्वामी समर्थांची आस घेत असे गगन भरारी स्वामी दर्शनाची घेऊ नको पाठी शिवभामी स्वामी समर्थांची आस घेत असे गगन भरारी स्वामी दर्शनाची वृक्षाशी ऐकू येई कुंडलाद्वारी गळाही दिसता है स्वामी स्वामी अंबराची लयभारी माळावर आहे मला अर्धा तास लागत आहे का ही गाडी माळाच्या आजीच्या घराजवळ आहे तिथं ते लाईव्हचं काम चालू होतं म्हणताना आलो तिथे
ती तयारी झाल्याशिवाय कशी घ्यायची ती तयारी व्हायला
बिंदू रूपे अचल अभय निर्गुण निराकारा योग माया अर्थ मात्रा विचरी बहुपसारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा कीत वर्ण अकार मात्रा ब्रह्म सुजकारा उकार चिन्मृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करसी रक्त वर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागत दासा तो पजुजे थारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था अजान बाहू दिव्य कायनाथा दिव्य कायनाथा हृदय निरंजन शुद्ध प्रेम बुद्धी भावांच्या वाती भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा सर्व स्वार्पण नैवेद्यासी ठेविले चपुरती सन्मती सद्गुती सत्कृती सद्गती प्रसाद द्या हाती आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा दिव्य कायनाथा आरती ओ वाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णू महेशाशी दिदले आत्मदान जगती म्हणूनी श्री दत्त तुझ म्हणती ब्रह्मा रूपे जग सृजसी विष्णू तुझी प्रतिपाळसी हर हरिसी भार उतरविसी पार देऊनी आत्मदान प्रणती किती तव स्मरणे जगी तरती आरती ओ वाळू श्री गुरुसी आरती ओ वाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णू महेशासी निर्गुण चितगण वस्तुसी आत्री अनसुयात्मज म्हणती लीला दाऊनी उद्धरसी मानव आदरी धरसी नसती देहाची संदेह हृदयी असूनही मूर्ती जाणीव लोकली अंतमती आरती ओ वाळू श्री गुरुसी आरती ओ वाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णू महेशासी ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण श्यामलांग वत्सलांचन शंकर पद्म करी दान वैजंती पित्त वसन गदा शोभे सुदर्शन ओ नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण सुब्रज्ञ मकराकृत शुद्र कर्ण हृदय सिंहासनी विराजला जग जीवन ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण हर परी देह बाण नित्य घडो तव चिंतन दासव चरणी लीन दावियाच देही जान ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण जय देवी गायत्री माते सद्भावे ओ वाळू जय प्रणवातीते जय देवी जय
स्वेच्छेने उपजुले विधिहर शंभूला विधी सूजी जगरी कोशी हर संवाराला तेरसियो जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती ते जय देवी पंचमुखी पंचतत्वे निर्मेली पंचीकरणे विविध सृष्टी रचेली अहम भावे तया स्फुरणीकृत केली माते तुझ सविती त्याची मृदुली जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती ते जय देवी गाता तुझ तरती मनुनी गायत्री नाव भुक्ती मुक्ती साधते भोव्या ठाव सद्वातीचा ब्रह्म रूपिणी हा भाव धरती ते ज्ञाने ज्ञानच दुःखाभाव जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती ते जय देवी आदि माये तू देवी सरले लोक धर्म हानी होईल पडला हा धाक ग्रासुनी दैन्य भ्रमुनी नुरला विवेक स्मरता तुझला मुदनी सकले पाक जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती ते जय देवी त्रिनेत्र पंचश्रे चंद्रकला मुकुटाते वरदाभय चक्र गदा कपाल शंकाते द्विपद्म अंकुश करी कमला संसीते मोह निवारुणी माते उद्धरी अम्माते जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती ते जय देवी फुलं इकडे एक द्या दादा फुलं कुणी खाली पाडू नका, हे घ्या. वास घेऊ नका फुलांचा कुणी सुद्धा. हात जोडा सर्वांनी. पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकारकार परात्पर गुरो आम्हा तुझा आसरा मूलाधार जगत प्रभू तुझी लीला न जाणे कुणी देवा विघ्नहरी आम्हावरी करी आडो न माया गुणी आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव ही माय बापा स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्वतापा दावी स्वरूप मज लावणी ज्ञान दीपा धर्मक्लानी कराल काल कलिहा शास्त्रानुरे आमही तत्वाचा लव माग मूसन दिसे धुंडोली सत्वातई भक्ता न्याय प्रमंत दंड करण्या येई विजय दत्तः होई लीलानन्य भावे चरणी वंदी सदा दासः विजय हरे करूपे मिळाले परम गुरु स्वरूपे एकता नेत्र झाले अनुपम तो प्रीतीन होता ती भक्त तो पद जणी देशी धन्य तू एक दत्त परमात्मा पुरुषोत्तमा गुणते नारायणा श्रीधरा लीला विग्रही सूत्रधार दई नामोली आचरा ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हा जीव तो दूसरा अर्पितते सुमनांजली तव पदा प्रेमे जगद गुरुवरा ब्रह्मा इंद्र सुरासुर प्रतिनी प्रार्थित तुझ्या पदा ओंकार स्वरूपा तुवे तदनुनी दुर्वी नामा कदा भावे जा भजता भिवनी पळती दैन्यादि सर्वापदा गायत्री सुमने नमोगरी कृपा आम्हावरी सर्वदा. फुलं गोळा करा, खाली पडलेले कुणीही देऊ नका.
सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। हात जोडा सर्वांनी। सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उगळुनी मनीचे हित गुज सारे वद कमना दाऊ निशिदिन शमसी मम हितात तू किती तुझशी न देऊ हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कमला दाऊ उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरी तनु तुझा वाहू बोधुनी दाविसी इह परनश्वर मनी उठला भाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कमला दाऊ कोण कुटिल मी कवन कार्य मम जरी कैसा राहू करी मजैसा निर्भय निशल समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उगलुनी मनीचे हित गुज सारे वद कमला दाऊ अजान हत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साऊ निरसुनी माया गावी अनुभव प्रचिती नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकळुनी मनीचे हित गुज सारे वद कमला दाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू। त्रिवार मुजरा करून सर्वांनी खाली बसा।
प्रातस्मरामि भवभीतिहरा सुरेशी काली कृपात नयना नवमेघवर्णां सूर्योन्वन्दुरेना भ्रुकुटीकरालां सुप्रवारुरुचिरा नरमुण्डमाला प्रातर्नमामि शुभरूपशोभुष्टां मारप्रयुधमगार्गाञ्ची विभुचिताङ्गीं मुण्डाभुजैरस्मि ददति कराब्जे कर्णावत संयुग्म किशोरभूषणाम् प्रातर्वजामि नितभक्तभद्रवत्रात्री धात्री समस्त जगता द्रुतवाक्य दात्री पंचत्रिकोणमे कुरुसामरस्ते आदेश शक्ति निकरे स्मृति विपरीतां प्रातः स्मरामि वसुयत्र सरोज मध्ये ब्रह्मादि मातृ वसुभैरव भैरवी इंद्रादि वज्रकिरणं स्तिगेत वित्तां स्वांगे षड्विभूति धरती करालां प्रातः स्मरामि पितृकाण मध्य संस्थां देवऋषिवृन्द शवमुण्ड शिवापरितां माया महासुरराजुरूपिणीतां कालानुबद्धदया जननी परावा यः श्लोक पञ्चममिदं पठति प्रभाते काली स्मरतु निदिनं भूरिवारणम्रम् विद्याविलास सुखभुरे धनसवलब्धा चान्ते प्रयन्ति शोकनमन्यनलाभा इति श्री महाकाली स्तोत्र श्री महाकाल्यार्पणमस्तु। श्री मारुति स्तोत्र। भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुति मनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा रूपा सुंदरा जग पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका दोधांगे उचली वाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती वये ब्रह्मांडे मायेने नो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाला भ्रुकुटी ताटला बळे उच्चते कुंडले माता किरीटे कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकणी नागरा तकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारखा द्रोणू क्रोधे उठपाटीला बळे आनिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे मैकतीसी तुळनानसे अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोटे मेरु मंदार दाकुटे ब्रह्मांडा बहुते वे वज्र पुच्छे करू शके तयासी तुळना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्ते देखले डोळा ग्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तई नासती तुटती चिंता आनंदे विमदर्शने हे धरा पंधरा लोकी शोभली शोभली बरे दृढंदेह निसंदेह संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण कपिकुळासी मंडरू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासिती इति श्री रामदास कृत संकट निरसन मारुति स्तोत्र संपूर्ण श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु। कालभैरवाष्टक। श्री गणेशाय नमः। ओम देवराज सेवमान पावनादि पंकजं ज्ञानयज्ञ सूत्रम इंदुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे भानुकोटि भास्करं भवादितारकं परं नीलकण्ठं
सिद्धार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे नीलसत्कटी काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितागमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे प्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमाद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमूलशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे द्यूतसङ्गनायकं शालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पति काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवादिशनिनाद्रुवम् इति श्रीमच्छंकराचार्य कालभैरवाष्टक संपूर्णं। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। माळ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, 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 होय सगळं स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ,
स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचंय वेळ घेतला की झाले की सांगा एक गणपतीची आरती आहे ना लास्ट आरती तुम्ही त्या काय एका बाजूला
एका साईडलाच थांबा. लाईचं दिसू दे. आणि मग तेव्हा ठेव म्हणजे दे दे छान चालू श्री गणेशाय नमः. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची मुरली पूर्णीचे सुखागयाची सर्वांगी सुंदरवतीचे गौराची कंठी धरते माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाकरित पराकृत गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळत मुकुट शोभतो बरा ऋणधुरती नो पुढे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोवर वक्र सुंद त्रिनयना दास रामाचा वाटपळे सदना संकट पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव मालिन लोकांगणावधीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजे भावे गोवाई म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे. मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी घ्यायची आता. ज्या स्थळी रे मन जाय माझे त्या स्थळी रे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्रूपाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गणेशाय नमः. सर्वांनी खाली बसून घ्यायचंय.
जर झालं तुमचं सगळं बंद करूया. बंद करू का? यांचे सौजन्याने श्रीपाद झाले श्री की. वल्लभ पिठापूर येथील सिद्ध पादुका दर्शनासाठी ठेवले आहेत. शिवराज घाटगे हे शिवराज घाटगे यांचं घर रेंदाळकडे जाणारा जो बायपास आहे अपेक्षा हॉटेलपासून तर एक पुढं थोडं गेला की तिथे त्यांचं घर आहे. त्या पादुका दर्शनासाठी 11 दिवस इथं ठेवण्यात आलेले आहेत. 3 दिवस झालेले आहेत. अजून एक 8 दिवस या ठिकाणी त्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. तर ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी कधीही दिवसभरात त्यांच्या घरी जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकताय. 26 मे रोजी औदुंबर येथे एक दिवसीय जे पारायण झालं त्या याच्यासाठी तर त्या पारायणला आपल्या उपरी गावातील एक 50 सेवेकरी तिथे गेले होते. एक दिवसीय गुरुचरित्र पारायण होतं तिथं. आणि सिद्ध विमल पादुका म्हणजे ह्या ज्या पादुका आहेत यांना या तिथं औदुंबरमध्ये ज्या विमल पादुका आहेत त्यांना स्पर्श करून इकडं आणलेल्या आहेत त्या. तर हा दर्शनाचा लाभ चांगला आहे. तर तो जास्तीत जास्त सेवेकरी किंवा तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या शेजारी पाजारी वगैरे कोण असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकताय की तिथं अजून एक आठवडा त्या पादुका दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. तर ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही बोलला ना. पारगाव येथील भांडवलेताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या 15 वर्षे या महाराजांच्या सेवेमध्ये आहेत. त्यांनी 1-2 शब्द काहीतरी बोलणार आहेत. तर तुम्ही शांतपणे ते ऐकून घ्या. कोणत्याही प्रकारचा आपापसात वगैरे बोलण्याचा प्रयत्न करू नका. श्री स्वामी स्वामी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार मुजरा. समस्त उपरीकर सेवेकऱ्यांना माझा नमस्कार. आज ह्या पादुका सगळ्यांना खरंच अचंबा वाटत असेल. ह्या पादुका श्रीपाद श्री वल्लभ आपल्या यांच्या विमल पादुका. या पादुका ज्या ज्या घरी गेलेत आज तागायत. आज तिथं खूप लीला केल्या त्या या पादुकांच्या तिथं स्वामींनी स्वतः. या ताईंच्या घरी सुद्धा काल पेढा खाल्ल्यात आला होय की नाही. नैवेद्य दाखवला तर पेढा खाल्लाय. आज बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या पादुका ज्यांच्या ज्यांच्या घरून या आलेल्या आहेत त्या घरी स्वामींनी स्वतः इतक्या लीला केलेल्या आहेत की त्याचा नैवेद्य. एक आता उदाहरण सांगतो. असं दर्शनाला पुणे येथे ह्या पादुका होत्या. त्या ताईंच्या घरी होत्या. त्या ताईंच्या घरी प्रसादाला आंबे आणले होते त्यांनी. तर त्यांनी अनुभव आम्हाला औदुंबरमध्ये सांगण्यात आला की त्या आंबे आणलेले त्याचं ते आमरस करून महाराजांना नैवेद्य दाखवायला ठेवला होता. मग ते स्वामींना पादुकांना नैवेद्य दाखवला, स्वामींना दाखवला. तर त्यांच्या घरी रोज स्वामी नैवेद्य खात होते. पण तो आमरस त्यांनी काही खाल्ला नाही. मग त्या ताईंना जरा वाईट वाटलं. मग त्या ताईंनी काय केलं, सगळ्यांनी प्रसाद खाल्ला, जेवल्या आणि उरलेला आमरस फ्रीज मध्ये ठेवला. आपण आता फ्रीजला ठेवतो की नाही तसं त्या ताईंनी फ्रीज मध्ये ठेवला. फ्रीज मध्ये ठेवल्यावर तर झोपी गेले सगळे. पादुका तिथंच होत्या. ह्याच पादुका 8 दिवस त्यांच्या घरी होत्या पुण्यामध्ये. तर त्या दिवशी रात्री चमत्कार असा झाला. सकाळी उठल्या ताई सगळं आवरलं, आंघोळ बिंघोळ केलं, देवाजवळ गेल्या. आता पादुकांचा अभिषेक घालायला चालू करणार.
तर समोर बघत्या तर महाराजांची मूर्ती तिथून गायब होती. शेवटी त्यांनी सगळीकडे शोधली, मूर्ती कुठे सापडली नाही. म्हणून त्यांनी पादुकांचा अभिषेक घातला, बाकी सगळी देवपूजा केली, सगळं आवरलं. कुठं आता लक्षातच येईना. आता ते म्हणले आता ते अविनाश दादांना फोन करायचा की बाबा पादुका हे स्वामी कुठं सापडेना झाल्या. मग त्या झालं. तिथून पुढे त्या स्वयंपाकघरात गेल्या. स्वयंपाकघरात भाजी काढायला फ्रीज उघडला तर त्या आमरसाचं पातेलं होतं. त्या पातेल्याच्या जवळ महाराज जाऊन बसले होते. इतकं ते स्वामींनी इतकी लीला इतक्या जवळ घालवली. झालं आता इथं ह्यांच्या घरी कसं 11 दिवस आहे तसं त्यांच्या घरातून 8 दिवसानं स्वामी जाणार होते परत. तर त्याच ताई म्हणल्या स्वामी आता तुम्हाला दुसऱ्या घरी पोहोचवायला पाहिजे नाही, आता चला जाऊया. ह्या पादुकामधूनच स्वामींनी हाड दिवशी एक थोबाड दिली तिला काय कळलंच नाही मला का मारलं स्वामींनी, माझं काय चुकलं का. कारण प्रत्येकाला ठरवून दिवस दिल्या. तर त्या रात्री झोपल्या, त्या स्वप्न पडलं त्यांना मला तुझ्या हातची अजून गोड पोळी खायची आहे, मग मी इथनं जाणार आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी गुळ पोळी केली आणि मग महाराजांना दुसऱ्या घरात नेऊन पोहोचवलं. या विमल पादुका आज स्वामी साक्षात आहेत. भरपूर अनुभव या पादुकाचा आहे. तुम्ही पण दर्शन घ्या, स्वामींना तुमचं साकडं घाला. अजून 8 दिवस आहेत आणि बऱ्याच जी लोक तुम्हाला भेटतील त्यांना पण दर्शनाचा लाभ घ्यायला सांगा. 8 दिवस अजून या पादुका उपरीत आहेत. झालं आज स्वामींचा मार्ग आज प्रत्येकाला इथं प्रश्न असल्याशिवाय इथं कोण येत नाही. बरोबर आहे का नाही? का कोण आलंय महाराजांच्यासाठी? नाही ना. स्वामी माझा काय तर प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? आज सांगतो तुम्हाला कोण सुद्धा येत नाही ह्या प्रश्नाशिवाय. एक उदाहरण मी ऐकलंय, बिघडलेल्या गाड्या तेवढ्या ह्यांच्या जवळ आहेत. बरोबर आहे का नाही? मग त्यासाठी आपण काय करायचं तुम्हाला सांगतो. तुमचे प्रश्न सुटले पाहिजेत का नाही? प्रत्येकानं सारामृत तुमच्या घरी आहे ना? प्रत्येकांच्या सारामृत घरी ज्यांच्या आहेत त्यांनी बोटं वर करा. कुणाच्या घरात सारामृत आहे? सगळ्यांच्या हात खाली घ्या. सारामृत रोज 3 अध्याय 11 माळ कोण वाचतंय त्यांनी बोटं वर करा. रोज न चुकता हात खाली घ्या. खचून 5-6. तुमचे प्रश्न कसे सुटायचे मग? हा स्वामींचं सारामृत प्रत्येक एक ओवीपासून 21व्या ओवीपर्यंत शेवटी स्वामींच्या 21व्या अध्यायात आहे ना, हे चरित्र वाचल त्याला आयुष्य आरोग्य अपार, संतती संपत्ती प्राप्त होय, अंगी सदा विनय असो, वृथाभिमान नसो. आहे की नाही शेवटी ओळ? मग आयुष्य आरोग्य अपार संतती संपत्ती नको काय तुम्हाला? पाहिजे का नाही? मग ते रोज वाचलं पाहिजे ना. 3 अध्याय 11 माळ. 3 अध्यायच का? 3 अध्याय